सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवनी दुराबसे दुरी भवाची पुरी वावसी. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वावसी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा रे दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मनोजवं मारुत्यतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानिर्योतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गोरक्ष जालिंदर चरपटाश्य अडवंग काणीव मच्छिंद्राद्या, चौरंगी रेवानक भरतनी संज्ञा, भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा. धन्य धन्ये अडबंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम बिनो, राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल रे कुशल, मागत तुलसीदास. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातील अभंग आपल्या पुढे गायलेला आहे. या अभंगामध्ये महाराज तुम्हाला जीवांना सांगतात की मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा, जर नाही तुम्ही देवाला भजले तर जन्म वायाला जाणारे निष्फळ होणार आहेत. संसाराची कितीही भरभरी केली तरी आतापर्यंत कोणाचाही संसार पूर्ण झाला नाही, आपला होईल याची शाश्वती नाही. आणि म्हणून देवाला भजनाकरता काय पाहिजे आहे तर भावच कारण आहे. मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन आपल्या पुढे मांडतो. तुका म्हणे या ठिकाणी एक भावाची कारण, भावानी देवापर्यंत जाता येतं, दुसरं काही कारण नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की देवाला भजा, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल या ठिकाणी स्वर्गीय दादा गजाराम पाटील भनगडे आणि स्वर्गीय भागुबाई दादा पाटील भनगडे आहे का? बर. या ठिकाणी स्वर्गीय दादा गजाराम पाटील भनगडे आणि स्वर्गीय भानुबाई दादा पाटील भनगडे यांचा हा म्हणजे खऱ्या अर्थाने स्वर्गीय दादा पाटलांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, तर भागुबाईंचा हा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आपले नम्रमध्ये आदरणीय श्री बाळासाहेब दादा पाटील भनगडे चिरंजीव आहेत. सौभाग्यवती सुशीला कारभारी गुंड ह्या कन्या आहेत आणि श्री गणेश कारभारी गुंड हे नातू आहेत. गंगा भागीरथी द्रौपदाबाई भाऊसाहेब पाटील वाळुंज ह्या कन्या आहेत, तर श्री ज्ञानेश्वर बाळासाहेब पाटील भनगडे नातू आहेत. श्री अविनाश बाळासाहेब पाटील भनगडे नातू आहेत. असा समस्त भनगडे पाटील परिवार आपल्यातून गेलेले स्वर्गीय दादा पाटील आणि भागुबाई, दादा पाटलांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे तर भागुबाईंचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. अशा निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. आज या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असणारे आमचे लाडके महाराज गावातलेच आहे. मीच तुमच्या गावात आलो. मुसळवाडीचे आमचे गणेश महाराज लेट आले पण थेट आता भेटले काय हरकत नाही. तरी तिघाही महाराजांचा एकदाही फोन नाही आला चहा घ्यायला तुमचा. मला माहित नव्हतं हे मुसळवाडीत पाऊस चालू होता, पाऊस. तर या ठिकाणी तिघाही महाराजांना धन्यवाद देतो. आमचे लखनगिरी आहेत, दुसरे महाराजांचं सागर महाराज, सागर महाराज आहे आणि सर्व विद्यार्थी वृंद, विनेकरी मामा, आमच्या आश्रमातील लखनगिरी आणि वैष्णव, ऋषिकेश, आपण सर्वजण आहोत.
राजू भाऊ, आपण धावपळीत इथे आलात, पाहुणेच असले पाहिजे, मित्र असले पाहिजे, याचा अर्थ असा आहे. पण आपल्याला मी परवानगी देईल. आधीच आपण म्हणाले आज लग्न तिथे काही कार्यक्रम आहेत. आदरणीय आमचे राजू भाऊ शेटे पाटील आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले. परिसरात कुठेही कार्यक्रम असले की भेट घेतल्याशिवाय भाऊ जात नाही. मागे खऱ्या अर्थाने त्या दिवशी राहुरीमध्ये उत्तम नाना मशे पाटलाकडे मी आलो होतो. कोंडवडला दाव्याचे कीर्तन आम्ही काही करत नाही, पण माणसंही अडबंगच भेटतात मला. माझं ठिकाण अडबंगनाथाचं आहे. अर्जुनराव पाटील पानसंबळ आले आश्रमात पौर्णिमेला वटसावित्री, आणि नानांचा फोन आला, म्हटले अरुणगिरी बाबाला विनंती करा. मी म्हटलं बा घेऊन टाका. आता तारीख कुठं विचारली मी, दाव्याची आहे का श्राद्धाची काय? नंतर कळालं की ते तुमच्याकडचे दावे फार लवकर आहे, फार लवकर आहे इकडच्या भागात दावे. मला वाटतं 7 ते 8लाच असतो, सकाळी 7:30-8लाच. अशा पद्धतीने त्याही दिवशी विठ्ठलाची पूजा करताना आपण राहुरीत भेटलो. आज आपण उपस्थित आहात. धन्यवाद भाऊ आपल्याला. आपलं कार्य अत्यंत समाजासाठी हिताकरता करत आहात. मनापासून धन्यवाद. 10 तारखेला अडबंगनाथाला गुरुपौर्णिमा आहे. आपण नक्की मित्रपरिवारासह भेट द्यायला यावं अडबंगनाथाच्या भूमीमध्ये. तसेच या ठिकाणी ज्यांनी माझी सेवा केली सकाळपासून, इंगळे सर धावपळीनं वस्तीवर घेऊन गेले आणि फार सत्कार केला, नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केली. इंगळे सरांना मनापासून धन्यवाद देतो. तळमळ होती आणि त्यांनी सेवा केल्याबद्दल आभार मानतो. डॉक्टर आठरे साहेबांनी ही तारीख खऱ्या अर्थाने अत्यंत श्रद्धेने प्रेमाने माझ्याकडनं म्हणजे ही तारीख घेतली. आणि मला पहिलं टाकळी मी सांगितलेलं होतं कीर्तन, नंतर ते मुसळवाडीत निघालं. बरं झालं, आनंद. धन्यवाद आपल्याला. आमचे सिस्टीमवाले कमलाकर भाऊ मात्र बऱ्याच वर्षांनी भेटले, आनंद वाटला. सुंदर अशी सिस्टीम ज्यांची आहे, जिथे चर नाही, चूर नाही आणि खर नाही, खूर नाही, अशी सिस्टीम लावणारे, आमचे गायनाचार्याला मदत करणारे आमचे कमलाकर इंगळे भाऊ, मनापासून मी धन्यवाद देतो. तुमच्या ऑपरेटरलाही धन्यवाद आहे. या ठिकाणी आमचे भाऊ, गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, मुसळवाडी आणि मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो. यूट्यूब चॅनल आहे वाटतं इथे. काय नाव भाऊ? कनकावती आई साहेब. कनगर 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 आई साहेब. कनकावती आई साहेब. हा, असं सांगा ना महाराज. कनकावती आई साहेब या यूट्यूब चॅनलला हे कीर्तन दिसणार आहे. लाईव्ह आहे का? बरं, दोन्ही पण आहे, लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डिंग पण करतात. तुम्ही नक्कीच त्यांच्या चॅनलला आजचं कीर्तन पाहू शकतात. आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नंतर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबून कायमचं पाहू शकतात. म्हणजे ते इतक्या लांब आले, एवढं तरी जाहिरात होऊ द्या ना बाबाकडनं, काय हरकत आहे का? कारण राजू एकमेका सहाय्य करू ना, आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे की नाही महाराज, आहे की नाही? आनंद आहे. भाऊ इतक्या तळमळीनं जर इथे आले असतील, मनापासून भाऊला धन्यवाद देतो. पुरुष मंडळी, माता भगिनी, सर्वांना धन्यवाद आहे. सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलंय. ते बाळगोपाळ कुठले आहेत? आदिनाथ महाराज दुशिंग. आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या आश्रमातील आहेत. सुंदर असणारे मुलं आहेत. बघा ना, किती लाल लाल बुंद, गुलाबचंद आणि सफरचंदवानी दिसले पोरं. बघा ना, धोतर काय सुंदर आहे, गंध काय सुंदर आहे, कसे टुकुमुकू बघतोय चांगला. बघा ना, किती पहा ना, किती सुंदर दिसत आहे. धोतरन तेन आड्यान, वा वा. सगळ्या पोरा करता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद द्या. खऱ्या अर्थाने ही आपली संस्कृती महाराज, बरं का? या पोरांचा स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. गणेश भाऊ, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. विचाराला प्रारंभ. आता राजू भाऊला विनंती करतो, आपल्याला घाई आहे, भेट द्यायला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने भाऊंना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला परवानगी आहे. धन्यवाद. विठ्ठल 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 बाय बाप्पांनो, अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहेत. अभंग फार गोड आहेत. हा अभंग उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या पुढे गायलेले आहेत. महाराज फार सुंदर या ठिकाणी उपदेश करतात. कारण प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेला मरणारा नक्कीच आहे. असं कोण व्यक्ती आहे इथं आला आणि गेलाच नाही असं थोडंच आहे.
बरं का. इथे आला मरणार नक्कीच आहे. येथे वरुणाई आले अवतार, 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 येथे वरुणाई आले अवतार. इथे जे काही आलेले आहेत ते सगळे गेलेले आहेत. त्यांना ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले ते सुद्धा गेले. येथे वरुणाई आले अवतार, येरती पामर जीव किती. माय बापांनो, आले ते जाणारच आहे. जन्माला आलं त्याला मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जैतरे सैनाम. ये संसारे खल दुस्तारे रे, कृपया पारे पाहि मुरारे. विडाला विडाला विठाला 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 विठाला. येते नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठी. हे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. उठा उठा जागा भयाले मोठे, पंढरे वाचोने तुझ्या ठाव नाही कोठे. आजा मेला पन्ना मेला बाप मसना गेला रे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. आजा गेला पंजा गेला, सगळे चाललेले आहेत. जाणार सगळे आहेत. आपण दाते ते धरा रे दात्यानो, चालले ना आता सगळे चाललेलेच आहे. मग जावा सर्वांना लागणारच आहे. एक दिवस मरावा लागणार आहे. जन्माला आलो म्हणजे मरणार नक्कीच आहे, पण आलो कशा करता याचा विचार आपल्याला करायचा आहे. जन्माला आलो आपण कशा करता आलो याचा विचार केला तर जन्म धन्य होईल, जीवन सफल होईल. तुम्हाला हे जन्म हा मिळालेला आहे, जीवन हे मिळालेलं आहे, पण किती दिवसाचं आहे? पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहेत. कधी कधी माणसं म्हणतात 5 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो, 5 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो. 5 काय 2 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो. अरे 2चं काय बाबा, 1 वर्षापूर्वी एका पाहुण्याच्या कार्यक्रमात आम्ही सगळे संगच होतो. अरे 1 वर्ष नाही 6 महिने झाले आम्ही सर्वजण एकत्र होतो. 6 महिने पण काय
2 महिन्यापूर्वी आम्ही होतो, 1 महिन्यापूर्वी आम्ही होतो, 1 आठवड्यापूर्वी आम्ही होतो, 1 दिवसापूर्वी आम्ही होतो, कालच आम्ही संगतीत होतो. 1 तासापूर्वी फोन झाला आणि आताच्या तासाला निरोप आला की गेले. सांगा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग कळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा, राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी. मग क्षणाचा भरोसा नाही आहे. सांगा, एका क्षणाचा जर भरोसा नसेल, प्रत्येकाने सावध झालं पाहिजे आपण आता. कारण आम्हाला जावं लागणार आहे, पण कधी जावं लागणार सांगता येत नाही. प्रत्येक जण वाढदिवस साजरा करतो, मृत्यू दिवस कोणीच साजरा करत नाही, पण गेल्याशिवाय गत्तांतर नाही. मरणाचा दिवस कोणीच साजरा करत नाही, पण मरावं लागतं की नाही. वाढदिवस सगळे करतात, पण मरणाचा दिवस कोणीच करत नाही, पण मेल्याशिवाय पर्याय नाही, हेही ध्यानात ठेवा. मरावा लागणार आहे, कारण कधी मारावा लागेल सांगता येत नाही. कबीर महाराज सांगतात, एक कंजूस माणूस होता, कधी कोणाला चहा सुद्धा पाजत नाही. काही माणसांनीच ते खिशात हात घालतात, चहा भ्या ना महाराज, तो कोरडाच निघतो इंग्रज सरकाईचा हात. काही माणसांनीच ते चहा पाजत, असा चहा पेता का म्हणतात, त्याला दुसरं गुण प्यायची राहते. असे काही माणूस आहेत. एक कंजूस माणूस हॉटेलमध्ये गेला, जन्मात 1 रुपया कधी स्वतः करता खर्च केला नाही, दुसऱ्याला केला नाही, दुसऱ्याला करू दिला नाही. काही माणसं असे असतात, म्हणजे स्वतः करत नाही, स्वतः करता करत नाही, करणाऱ्याला करू देत नाही, असे काही पक्षाचे माणसं असतात. हा पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेला आणि यांनी 10 रुपयाचे गुलाबजामू घेतले. गुलाबजामू खाण्याचे चमचे वेगळे असतात, चमचे. आता तुम्हाला चमचे मुसलवाडी सांगायची काय गरज जास्त चमचे, बरं का. म्हणजे काही सरळ चमचे असतात, काही वाकडे चमचे असतात, पण चमचे असतातच, ध्यानात ठेवा. चमचे गुलाबजामू खायला सरळ चमचा जावटत नाही, त्याला ते 3 दात लागतात. 3 दाताचे चमचे असतात. त्याने त्या चमच्यामध्ये तो गुलाबजामू गुतावला. कधी दान धर्म न करणारा व्यक्ती त्याने तोंडात असणारा तोंडापर्यंत नेला आणि आग केला, तसाच गेला. ऐकता का तुम्ही? गुलाबजामू तोंडापर्यंत नेला, आग केला, तसाच गेला. सांगा, जीवनाचा भरोसा आहे का डॉक्टर साहेब? कबीर महाराजांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलं. क्या जिने की बकरी आस, हाथों में लिया नाही तेरा घास. अरे काय भल्या माणसाच्या जीवनात जगायची इच्छा करतोस, हातात घेतलेला घास नाही. आपलं काय जगात ग्रास गिळा सत्ता नाही आपल्या हाती. नामदेवरायांच्या गाथ्यात हे वर्णन आहे. सगळेच संत या प्रसंगाचं वर्णन करतात. आपल्या हातात काही नाही आहे, जावाच लागणार आहे ना. मग आपल्याला इथं फक्त काय कामाला येईल? देवाची भक्ती करा. हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा 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 हरी भक्ती परलोकी येईल कामा. नाळ करी हा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोके येईल कामा, करा हरी भक्ती परलोके येईल कामा, करा हरी भक्ती परलोके येईल कामा, करा हरी भक्ती परलोके येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सरविन यामा
पासुनिया सोडविला सोडविला यमा पासुनिया करा हरी भक्ती परलोकी येईल कामा 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 सोडविला यमा पासुनिया सोडविला यमा पासुनिया करा हरी भक्ती परलोकी येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा हरी भक्ती परलोकी येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा माय बापांनो हरिभक्ती कामाला येणार आहे, दुसरं काही नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून यमापासून सोडवणारी जी भक्ती आहेत ती भक्ती प्रत्येकाने केली पाहिजे. साधन हरीचे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जनी करणीचे करू नका गेले नाही जन्म यमाची यातना गेले नोहे जन्म यमाची यातना तेरे नो है जन्म यमाची यातना तेरे नो है जन्म यमाची यातना तरी म्हटलं आमचे वारकरी कुठं गेले आलेच ते. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासूनिया सोडविल यमापासूनिया. हरिभक्ती केली पाहिजे. सुंदर प्रमाण दिलं. करा रे साधन करा रे बापांनो साधन हरीचे जने करणीचे करू नका संत एकनाथ महाराज. पण तुम्ही आले व तिकडे ते बापांनो सांगायला बरं झालं. मी तरी म्हटले गेलेच कुठं टाळकरी आमचं बरं का. इथे एकवून एक बळी रे. वा वा हा ना भाऊ, ते दिसले नव्हते आधी. जनी करणीचे करू नका अर्थात वेगळं करू नका, हरिभक्तीच करा याचा अर्थ तो आहे. नामस्मरण करा. कारण नामस्मरणाने फायदा काय होतो माहितीये का? विष जरी असेल डॉक्टर साहेब हॉटेल साहेब विष जरी असलं तर अमृत होतं. विष जरी घेतलं ना इकडे सर अमृत तयार होतं. ही नामाची ताकद आहे. रामायणामध्ये वर्णन आहे. विषाचं ताकद म्हणजे विषाचं अमृत करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. नाम जो प्रत्येकाने केला पाहिजे. विचार करा, प्रत्येकाने नामस्मरण करा. नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे. नाम अमृत ज्याच्या हाती लागतं ना त्याचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. नाम अमृत आपल्याला प्रत्येकाला मिळालं पाहिजे. एक आहे ज्ञान अमृत आणि एक आहे नाम अमृत. ज्ञान हे तारण्याला कारणीभूत आहेत आणि नाम हे तरण्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी तेच सांगितलं. नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान नामस्मरण हरी कीर्तन. नामस्मरण कीर्तन आहे ते प्रत्येकाने करावं. गीतेत भगवंताने फार सुंदर सांगितलंय. सततम कीर्तयन्तो माम यतन्तशे दृढव्रतः
विचार करा, सतत कीर्तन करा. 9व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, नमशंतशमं भक्त्या नित्ययुक्ता उपासने. हे अर्जुना, नित्यनेमाने जो माझी भक्ती करतो, उपासना करतो, त्याचे पाप मी नष्ट करतो. सततम कीर्तयंतो माम. सतत कीर्तन करावा. तुकाराम महाराज सतत कीर्तन करायचे. तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. भजनामध्ये रंगून जायचे महाराज ते. पांडुरंग 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 पांडुरंग.